सर तुमचा अनुभव पहिल्यापासून तुमची सुरुवात कुठून झाली, शेतातून झाली, माळातून झाली, क्रिकेट कसं सुरू केलं आणि तुमच्या नसामध्ये क्रिकेट भिनलं गेलं की ऑलरेडी तुमचं नॅचरली होतं? तुमच्या पद्धतीने तुम्ही मग आम्हाला 2 मिनिटं 5 मिनिटं किती बोला आम्हाला आवडेल सर. असं काही नाही, शेतातूनच चालू केलेला. आता तर प्रॉपर विकेट्स, प्रॉपर ग्राउंड असतो. जोपर्यंत आवनी नाही होत, शेतं सुकत नव्हती आणि कुदलीने फावड्याने खोदून आपल्या त्याच्यावर मुरुम टाकायचा, विहिरीत उतरून पाणी काढायचं आणि मग ग्राउंडमध्ये चोपून आपलं त्याला काय भुरणा आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, त्याच्याने चोपून बनवायचो ग्राउंड. पोहता पण येत नव्हता पण तरी विहिरीत उतरायचो, पाणी काढायचो आणि भरपूर मेहनत केले. आता तशी मेहनत कोणी करणार पण नाही, कारण की चांगले ग्राउंड असून कोणी प्रॅक्टिसला येत नाही. आता माझा ग्राउंड मी भरपूर खर्च करून असा बनवला आहे की बाहेरची लोक तारीफ करून जातात, परंतु स्वतःच्याच पोरांना टाईम नाही प्रॅक्टिस करायला. असं क्रिकेट आहे. जास्त म्हणजे मेहनत करायला बघत नाही. तर आताच्या पोरांना जेवढं प्लॅटफॉर्म आहे तेवढा आमच्या टायमाला नव्हता, पण एक मेहनत केली, आवड होती, त्या जीवावर मी भरपूर पुढे गेलो, खूप नाव कमावला. त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. आणि मला एक अभिमान नक्कीच असेल की मी एकटा पुढे न जाता भिवंडीतल्या पोरांना पुढे घेऊन जातो आज पण, आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत मी चांगल्या पोरांना पुढे घेऊन जाणार. भरपूर स्टार आहेत भिवंडीमध्ये, स्वतःचा विचार करतात, स्वतःसाठी खेळतात, पण एकही पोराला पुढे घेऊन जाणार नाही. असे त्यांना मी विनंती करतो की होत असेल ते घेऊन जा, चांगली गोष्ट आहे, आपल्या भिवंडीचं नाव होणार आहे. परंतु असे खेळाडू मला तरी आत्ता तरी नाही कोण दिसत की दुसऱ्या प्लेअरचा विचार करून त्याला पुढे घेऊन जाणार असं. तर क्रिकेटमध्ये आता चांगलं ग्लॅमर पण आलं आहे, खूप पैसा आहे, चांगली मेहनत कराल तर आज आय एस पी एल नंतर भरपूर अशा टुर्नामेंट आहेत तिथे तुम्हाला चांगला हे आहे, मानधन आहे, चांगल्या टुर्नामेंट खेळा बेटा, 5-5, 10 लाखाच्या, 20 लाखाच्या टुर्नामेंट आहेत. तर मेहनत कराल तरच आयुष्यात पुढे जाल. अजून जास्त काही तेवढं बोलत नाही मी. एकच प्रश्न की तुमच्या पूर्ण क्रिकेटच्या कालखंडामध्ये एक प्रश्न, यावर्षी आपण ISPL ला ट्रायल दिलेले आहे, तर आम्ही तुम्हाला बघू इच्छितो का? नक्कीच. मी तेच सर मला बोलत होते की एक टाईम होता नाही. JP अजून पण आहे, JP आज पण खेळतो. JP डोकरा सोडेल तेव्हा होईल, तोपर्यंत नाही. आणि मी चांगलाच क्रिकेट खेळतो आज पण. तर नक्कीच ISPL ला मी यावर्षी चांगलाच परफॉर्मन्स दिला आहे. बघूया नशीब आता कुठे घेऊन जातो. JP तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट संघर्ष मॅच कोणती की तिथे तुम्हाला अगदी पूर्णपणे संघर्षातून बाहेर काढून तुम्ही मॅच विनिंग करून दाखवली? तुमचा अनुभव शेअर करा की तुम्हाला ते कधीच विसरता येणार नाहीये. सर अशा भरपूर मॅच आहेत, पण रतनबुवाला नवीनच होतो, एक चांगला खेळायचं तर मला तिथं मॅच खेळायला बोलवलेला, पण पब्लिक बघून एवढं घाबरलेलो की मग वाटलं होतं मी बॅटिंग करेन की नाही करेन. परंतु त्या ग्राउंडवर उतरल्यानंतर अशी बॅटिंग केली की जेवढे लोक होते त्यांनी मला अक्षरशः खूप प्रेम दिला आणि तेव्हापासून त्या टुर्नामेंटला नाव झाला. प्रेशर तर प्रत्येक मॅचलाच असतो, परंतु मला असं म्हणजे जिथं जास्त करून नाव भेटला ते रतनबुवा आहे, सुप्रीमो आहे, चॅलेंज ग्राउंड आहे, अशा म्हणजे भरपूर अशा टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटपासून मला खूप नाव भेटलं. खूप छान JP, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या